नमस्कार, सुप्रभात. रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आज रामनवमी आहे, नवरात्रीचा शेवटचा दिवससुद्धा आहे. आज कन्यापूजन असणार आहे. कन्यांची मजा असते ना, कन्यापूजन असले का मस्त सगळीकडे बोलायचं, खायचं, पियायचं आणि मस्त राहायचं. प्लस आपले गल्ले भरतात ते वेगळेच मला. बरं झालं देवाने मला 2 कन्या दिल्यात. मी देवाचे भरपूर आभार मानते. देवा थँक्यू मला 2 कन्यारत्न दिल्याबद्दल. मी खूप नशिबान समजते स्वतःला, कारण माझ्याकडे खूप लक्ष्मी आहेत. मला बाहेर जायची गरज नाही, माझ्या घरातच स्वतः लक्ष्मी अवतरलेल्या आहेत. तर नशिबाने मला झालेले आहेत काय, म्हणून मला खूप असं मॉम्स गर्ल्स असं फील होतं आहे मला. मी देवाकडे एकच लक्ष्मी मागितली होती, पण देवाने मला 2 लक्ष्मी दिल्या. ह्यातच खूप मोठं भाग्य आहे माझं. मी सौभाग्यवती समजते स्वतःला. तर आज कन्यापूजन आहे. श्रीषालासुद्धा इन्व्हिटेशन आलेलं आहे कन्यापूजनचं, तर ती जाणार. आरवी अजून लहान आहे ना, त्याच्यामुळे तिचा गल्ला थोडा उशिरा भरेल, पण आज श्रीषाचा माझा गल्ला भरतो आहे. आणि पैसे देतात ते मी तिच्या गल्ल्यात साचवते, कारण इन फ्युचर ते तिलाच उपयोगी पडणार आहेत असं आहे. म्हणून मी मेरी फ्रेंड, आमचं काम झालेलं आहे, आता आम्ही निघालो आहे. सहज एक म्हटलं व्हिडिओ व्लॉग चालू करण्यासाठी व्हिडिओ काढूयात. तर चला, स्टे ट्यून. आमचा व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला आवडत असेल तर नक्की सांगा. इथे संपत नाही आहे, पुढे थांबा, सांगते तुम्हाला. कन्यापूजनाचा व्हिडिओ बाकी आहे. आम्ही आता घरी जाणार. घरी जाऊन परिस्थिती काय ती बघणार, त्याच्यानंतर ठरवणार आहे. उद्या परत श्रीषाचा पजामा पार्टी आहे स्कूलमध्ये पजामा पार्टी. आता काय, ठीक आहे, चल स्टे ट्यून. आंबा माझा टाकली मला तर. पोचली मी घरी. त्या ज्या काकी होत्या हे लावणाऱ्या, जे कुंकवानी हळद बळद थोडं झापून ठेवलं, तांदूळ असं करून मला हे करून ठेवलं. ठीक आहे, त्यात पण एक प्रेम आहे. श्रीषाला जरा मी आता बाबांकडे घेऊन जाते. का, कारण की गॅस नाही आहे तिची. आंघोळ सकाळी तर तिला थोडंसं थंड पाण्यात बुचकळलं आहे, पण आता जरा आंघोळ फ्रेश करते आणि इकडे घेऊन येते. कारण की कन्यापूजनाला घेऊन जायचं ना, तर 5:30पर्यंत या लोकांना रेडी करायला पाहिजे मला. म्हणून मी जाऊन पटकन आंघोळ उतरे येते, घेऊन येते. पाहिजे हात नको लाव. म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर आले का तुला लिप बाम पाहिजे? पडशील, हळू चाल. पोरींना हाय करो. हाय हाय. सगळे आले तर ही नाही आली. इथे अशी इसको बोल. हा, हाय कर. बस बाबू बस, एवढं नाही. मांडी घालून बस. हा, मी तेच त्याला बोलणार होती. हा, करेक्ट. आणि पण आता तू एक गोष्ट विचारलास, हे लावल्यानंतर पहिला टीका लावायचा. तर नेक्स्ट हे कर. आता पहिला टीका लाव, ठीक आहे? सुशांत इथे खाली कर. हातात घे. आणि तो कपडा सुद्धा हातात ठेव. हा, टीका लाव, म्हणजे तुला सगळं पुसता येईल. हा, आता अक्षता लाव. त्याच हाताने लाव. हां, लाव. हां, व्हेरी गुड. आता हात पुस. आता हे कुंकू आहेत ना, तिच्या पायाला असं गोल कर. कुंकू लागले अक्षता तरी हरकत नाही. पायाला असं मध्येच असं गोल कर. छोटंसं. हां, बस. मस्त केलं. हां, बस बस.
आता तिला अत्तर लाव. आता तुझे हात पुसते व्हाईटला. आता तिला अत्तर लाव. अत्तर असं लावायचं. इथे लाव. इथे लाव. इकडे त्या हाताला लाव. आता असं असं चोळ अत्तर. बेबी असं चोळ. चोळ असं. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता एक गुलाब दे तुला. एक गुलाब. व्हेरी गुड. राईट हँड घे. आता तू तुझ्या पाया पड. असं पायाला हात लाव तुझा आणि डोकं लाव. असं ते चालेल, लहान आहे. आणि हे घे आता काढ. ये बाबू, मला फोटो काढायचे. असा हात लाव गुलाब देताना तिला. हा आशीर्वाद दे त्याला. आशीर्वाद असा असा आशीर्वाद दे. हात ठेव. बाबू आशीर्वाद दे दादाला. आशीर्वाद दे. असा हात ठेव. ते डोक्यावरती ठेव. अशा आशीर्वाद दे. आशीर्वाद दे दादाला. छोटी आहे छोटी. घरी लड़के लोग भी लगाते अपने में मम्मी पापा लगाते शिका, आज बहुत खूबसूरत लग रही है तू. किसी की नजर ना लग जाए तुझे. मम्मी को भी ना लग जाए. ऐसे ऐसे करेगी खाली. अरे अभी उन लोग को मन कर रहा है तो ऐसा नहीं करेगा. रुकना है क्या? घाई घाई जाने का. देख तो मम्मी को गाई नहीं तो तुझे क्यों गाई है? लक्ष्मी जी खुद इतना चल के आ रहे तेरे पास. बस बस. बुरी लग रहा है. हेलो अरे उधर से बटन दबा. बीच वाला. बीच वाला. बीच. बाबू अच्छा में कर रही. वापिस जा. हाँ वापिस. तो छोटा पैर है खाली बिंदी रख मम्मी. अरे डिजाइन करते हैं मम्मी ने. देख शीशा सब ऑयल लग गया. तू लगा दे तो ऊपर टिक्का. शिका नेकलेस भी ऑनलाइन मंगाया है. अरे वो था क्या? कमर में बांधते हैं ना जो घाघरा वगैरह पहनते हैं. तो पोल खोल दी मम्मी ने. तोड़ के गले का बना दी. अरे मम्मी ने पोल खोल दी रे. बाप रे. फिर इयरिंग अलग लिया है. इयरिंग अलग लिया है. मस्त. ये सेट है इसका ऐसे ही. अच्छा कभी का रखा था तो उसको तोड़ के गले का बना दिया. रहने दो. अच्छी बात है कि इधर तो यूज तो हो रहा है. नवरात्री कभी शिका खेळणे जाएगी उसके ऊपर आहे. कन्यापूजनाचा ब्लॉग ना मला कंटिन्यू करायला मिळालाच नाही कारण भरपूर घाई झाली. त्याच्यानंतर त्यांनी छान छान गिफ्ट दिले सगळ्यांना. श्रीशूला तर एक सुंदर असा फ्रॉक दिला आहे. मस्त आहे.
कन्यापूजन झालं. कन्यापूजन करून आम्ही घरी निघालो. घरी आलो मस्तपैकी छान. सगळ्या मुलींना त्या ताईंनी खूप सुंदर ड्रेस दिलेत आणि श्रीषाला तर खूप सुंदर फ्रॉक मिळाली आहे. म्हणजे कलर पण खूप सुंदर आहे. मला वाटलं आधी कायला अशी नऊवारी टाईप आहे, पण नऊवारीनं खूप सुंदर फ्रॉक आहे. ते असं घ्यायला झालं का खूप सुंदर घेतात. त्याच्याबरोबर तिला डायमंडचं एक छोटंसं असतं ना की सिंगल असं लाईनचं डायमंडचं नेकलेस आहे आणि काय हेअरबँड नव्हता आणि काय होतं नेलपेंट होती, एक छोटासा मिरर त्याच्यावर फणी होती आणि रबर होते, हेअर रबर होते. छान होतं. भरपूर काय होतं मला आता आठवत नाही आहे. आणि श्रीषा इथे आम्ही बिल्डिंगमध्ये ज्या काम करतो तिथेसुद्धा आली होती. तिथेसुद्धा कन्यापूजन केलं होतं. तिथे तर मग तिला मस्त वही बुक म्हणजे बुक्स भेटलेत, एक बॅग भेटले आणि बरंच काय काय होतं. ट्रॉपिकाना होतं एक आणि काय होतं विसरायला होतं मला समजत नाही, कारण कन्यापूजनाला एवढं काय काय भेटतं ना आणि एकदमच भेटतं ना, त्याच्यामुळे कपाट पण फुल होतं आहे आणि जागा पण कमी पडते ठेवायला. कुठे ठेवायचं तरी कुठे असं झालं आहे. आता एक नाही तर दोन येणार माझ्या घरी, तर मला वाटतं कदाचित भरपूर मोठं कपाटच त्या सगळ्या सामानाने भरून जाईल. म्हणजे अजून भरपूर वर्ष जोपर्यंत श्रीषा मोठी होते तोपर्यंत ती येऊन येतच राहणार आहे ना. त्याच्यामुळे तयारी करून ठेवायला पाहिजे मोठ्या वॉर्डरोबची. चला मग ब्लॉग इथेच थांबवते. कसा वाटला नक्की सांगा. चला बाय.